शिर्डीच्या उपनगराध्यक्षपदी अभय शेळके विराजमान. राष्ट्रसह्याद्रीला विश्वासार्हतेची मोहर. शिर्डी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अभय शेळके यांची निवड झाली असून राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत उपनगराध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. सकाळी 10 वाजता नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे शिर्डी शहरात आगमन झाले. त्यानंतर त्यांनी हॉटेल स्वामी रिसॉर्ट येथे कार्यकर्त्यांच्या बैठकीत अभय शेळके यांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर अभय शेळके त्यांनी नगरपालिकेत जात आपला अर्ज दाखल केला. मुख्य अधिकारी सतीश दिघे यांनी उपनगराध्यक्ष पदासाठी एकमेव अर्ज आल्याने अभय शेळके यांचे नाव घोषित केले. त्यांच्या नावाची घोषणा होताच ढोलताशाच्या गजरात, फटाक्याच्या आतषबाजी व गुलाबांची उधळण करत मोठा जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रसंगी नामदार राधाकृष्ण विखे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत ते म्हणाले की शिर्डीच्या जनतेने भाजप व मित्र पक्षांच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. या निवडणुकीत सर्वात मोठे यश मिळाले आहे. याचे खरे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच नूतन उपनगराध्यक्ष अभय शेळके म्हणाले की आमचे नेते पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे यांनी माझ्यावर विश्वास टाकला. त्यांचा मी आभारी आहे. मला या पदामुळे पुन्हा नव्या जोमाने काम करण्याची संधी मिळणार असून येत्या कुंभमेळ्याचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून शिर्डी नगरपालिकेचा आदर्श निर्माण केला जाईल असा आत्मविश्वास व्यक्त केला. या प्रसंगी नूतन नगराध्यक्षा जयश्रीताई थोरात यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. दरम्यान या निवडीची राष्ट्र सह्याद्री न्यूजने जी भविष्यवाणी केली होती ती अगदी तंतोतंत खरी ठरली असून शिर्डी शहरात सर्वत्र राष्ट्र सह्याद्रीच्या वृत्ताची चर्चा होताना दिसत होती. मात्र या वृत्ताने अनेक इच्छुक नगरसेवकांची तारांबळ उडाली होती. परंतु ते वृत्त आज की सत्यात उतरल्याने सर्व प्रसिद्धी माध्यमे व शिर्डीकरांनी राष्ट्र सह्याद्रीच्या विश्वासार्हतेची मोहर उमटवली आहे. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी.